पलीकडे होती गंगा. माझ्या माऊलीची पाद्य पूजा करायला नाही, मला करायची आहे इकडे ये. ती गंगा इकडे आली मला. येणारच ती. एकदा आत्मशक्ती आपल्याला मिळाली आपल्या सद्गुरूंकडून की जगातल्या सर्व शक्ती आपल्यावर प्रसन्न असतात. असा अनुभव घ्या सर्वांनी. तुम्हाला अनुभव येतातच आहे प्रत्येकाला, पण असं आहे तत्वच येते की एकदा गुरुशक्ती प्रसन्न झाली की सर्व शक्ती जगातल्या आपल्यावर प्रसन्न होतात. असे अनुभव प्रत्येकाला येतात. बरं, आज आपला विषय मुख्य आहे तो शिवरात्र. त्याचा दिनांक वगैरे घातला शिवरात्र. आता जवळ आले म्हणून त्या विषयावर बोलू. शिव याचा अर्थ काय आहे? कल्याण. शिव म्हणजे कल्याण. आपल्या भारत देशामध्ये प्रत्येक देवतेचं आपण साजरं करतो, काही ना काही काही नाही, आणि आपण ते करतोच. जसा मागून इतिहास आलाय तसा आपण पुढे चालवतो. असं कोणी म्हणत नाही की हे नको किंवा ते. आपल्या ध्यानाच्या शास्त्रामध्ये जरी असं असलं की काही नाही करायचं, फक्त ध्यान करायचं, तरी जीवन वृक्ष होऊ नये म्हणून मधून मधून या क्रिया ध्यानांनी सुद्धा करीत राहायच्या. कळलं? वृक्ष होतं नाही तर जीवन काहीच नको. कशाला करायचं नाही. कशाला करायचं याचा अर्थ काय माहिती का? जे अनेकत्व आहे त्याचं रूपांतर आपल्याला एकत्व करायचं. एक परमेश्वर एक आहे, आत्मा एक आहे किंवा परमेश्वर एक आहे. एकत्वात विलीन व्हायचंय. ते होत असताना द्वैतामध्ये रमायचंय. थोडंसं द्वैतामध्ये वावरायचंय. रमायचं असं नाही मला. कळलं तुम्हाला? एकत्वात विलीन व्हायचंय. पण जोपर्यंत तुम्ही तुम्हाला त्रास नाही ना, जोपर्यंत तुम्ही पूर्ण विलीन होत नाही तोपर्यंत जे जे छंद आयुष्यात आहेत, जे जे आलंय समोर, जे जे प्रारब्धाने आले म्हणा किंवा आपल्याला हौसेने आपण केले म्हणा, जे जे काय आहे ते ते जगून भोगून आणि आनंद घेऊन पुढे पुढे जायचं आणि मग एकत्वात विलीन व्हायचं. ही ज्ञानोबरायांची कला आहे, ही ज्ञानेश्वरीची कला आहे, ही भगवद्गीतेची कला आहे. लक्षात ठेवा. भगवद्गीता ज्ञानेश्वरी असं कधीच सांगत नाही की तुम्ही एकेल कोंडे व्हा. तसं शक्य नाही मनुष्याला, शक्य नाही. काल परवा मी कुठला श्लोक म्हणत होतो? कुठे? कुठला? विनायक सांडी मांडी तवा ज्ञान. नाही, जवळजवळ प्रकृतीचे अधिष्ठान. जवळजवळ ज्ञानोबराने याच्यावर मुद्दाम प्रकाश टाकला. जवळजवळ प्रकृतीचे, प्रकृती म्हणजे देह, प्रकृती म्हणजे ही प्रकृती नाही. जवळ प्रकृतीचे अधिष्ठान. अर्जुनाला हाच प्रश्न पडला. अर्जुन म्हणाला मी सगळं सोडतो, मला नको. तेव्हा भगवंताने हे सांगितलं की अरे वेड्या, सोडतो म्हणजे काय? आपण म्हणतो आम्ही हे सोडलं, आम्ही ते सोडलं, म्हणजे काय? आम्ही मीठ सोडलं समजा, पण मिठाची जर आत आठवण झाली तर मीठ नाही सुटलं. लक्षात. आत आठवण होण्याला कितीतरी गोष्टी आहेत. आत स्पर्श नको आहे तेव्हा सुटलं. म्हणून हे सगळं करण्याच्या अगोदर ती गोष्ट जी आहे, जी तुमच्या ह्याला आलेली आहे, म्हणजे प्रारब्धाला आलेली आहे म्हणा, सहवासाला आलेली आहे म्हणा, कसंही म्हणा, समोर आहे म्हणा, ती गोष्ट करून पुढे चाला. हा सोपा उपाय सर्व. म्हणून सर्वांना संसार ते केली नाही चितळे जाईल, स्वीकारली नाही तर पुन्हा कर्म राहील. कर्म राहिलं तर भोगणं आलं, भोग राहिले तर जन्म आला. दॅट इज दॅट. जर आपल्याला निर्भोग व्हायचं असेल, पूर्ण भोग याच जन्मी संपावेत असं ज्याला वाटत असेल, ज्या ध्यानी मनुष्याला, त्याने आलेल्या कर्माला चुकवायचं नाही. ते जरी तुमच्या मनाच्या विरुद्ध असलं तरी करून अर्पण, करून अर्पण म्हणजे आपण त्याच्यातून सुटतो. एक दिवस असा अनुभव येईल तुम्हाला त्याच लोकांकडून जे तुमच्या विरुद्ध वाटतात तुम्हाला. तेच लोक म्हणतील आई आता नको, आता पुरे, तू खूप आमचं ऐकलंस, आता नको, आता आम्ही तुला काही त्रास नाही देणार, तू तुझा मार्ग बोल. असं होईल, असं होत असतं. हा अनुभव मला पण आहे आणि तुम्हाला तुमच्यातल्या कित्येकांना पण आहे. ऐकणे मग खूप लोकांना आहे, मला पण आहे. पण एकदा आमच्या गुरूंनी हा धडा दिला
त्यानुसार मी जीवनात वागले, अजूनही वागते आहे. कळलं? मग आपण जर असं म्हटलं की हे असंच का, ते तसंच कसं, मग जीवन प्रश्नमय होतं. जीवनात सतत उत्तर शोधा, प्रश्न नका निर्माण. याचा काय हा प्रश्न आहे का, त्याचं उत्तर शोधा. त्याच्यावर पुन्हा प्रश्न नाही निर्माण करायचे. प्रश्नाच्या अडचणीत नाही, प्रश्नांचा गुंता खूप असतो. या फुलाचा रंग भगवाच कसा, काय सांगणार? हे फुल पिवळंच का, हे गुलाबीच का, काय काय सांगणार काय? जगामध्ये काही प्रश्नांची उत्तरं निरुत्तर करणारी आहेत, पण म्हणून आपण निरुत्तर व्हायचं का? नाही. आपण त्याच्यातून मार्ग काढायचा, आणि तो आहे मार्ग ध्यानाचा आणि ज्ञानाचा. संसार हा दुःखदायकच आहे, कोणीच त्याच्यात सुखी नाही. आय नो, कोणीच सुखी नाही. पण म्हणून आपण काय शिकतो, उलट शिकवले. अर्जुना, समोर जे दिसतंय ना ते तुझे वैरी आहेत, लक्षात आहेत की नाही? म्हणाला हो, पण गुरु आहेत ना. पण गुरु कसे आहेत? कसे गुरु आहेत सांग? ते दुष्टांच्या बाजूने उभे राहिले. म्हणजे काय? सद्गुरू नाही, अधर्माच्या बाजूने. हा, गुरु आहे का? हो, दे एक सेकंद. ते प्रारब्ध ज्याला आपण म्हणतो, प्रारब्धाचं पुस्तक आहे अख्खं आपल्या शरीरात. आपलं आपण म्हणजेच प्रारब्धाचं पुस्तक. ते खूप लिहिले, फार पूर्वीपासून लिहिले, पहिल्या जन्मापासून. आणि जन्म एकही वाया जात नाही. जन्म सगळा तुमच्या बरोबर असतो. सगळे जन्म, सगळी कर्म आपल्या पाठीची येतात. असं पुस्तक आहे एक जाड, आणि त्या पुस्तकाची सगळी पानं वाचून आपल्याला संपवायची आहेत. जे जे लिहिले ते करून टाकायचं आहे. दिसतं कुठे? त्याला नकोच दिसायला. कशाला अदृश्य. दिसल्यावर तुम्ही वेडे व्हाल. दिसत नाही ते चांगले. तुम्हाला जर कळलं मी मागच्या जन्मी खून केला, तर तुम्हाला या जन्मी मिळेल का सुख? नाही मिळणार. पाठीला आहे जे आपल्या पाठीशी, जे पाठीशी आहे, ते भांडवल सगळं पाठीवर आहे. कळलं? असं आहे. म्हणून हा जन्म मिळाला, मानवी देह मिळाला, सद्गुरू पण मिळाला. दॅट इज व्हेरी नाईस. सद्गुरू, मानव होणं सोपं आहे एखाद दिवशी, पण सद्गुरू मिळणं फार अवघड आहे. सद्गुरू नाही मिळत. जगात पहा की किती माणसं वावरतात. सद्गुरू कोणालाच नाही मिळत. नाही हो, फार अवघड आहे. तो आपल्याला मिळाला म्हणजे सांगू का, सगळ्या खाणी शोधल्या आतापर्यंत, पण आत्ताशी एका खाणीमध्ये हिरा सापडला. तो सद्गुरू. एरवी कोळशांच्याच खाणी असतात, कोळशाचाच हिरा असतो, पण तो सापडावा लागतो. मग आत्ता हिरा मिळाला. आता संगत कोणाची करायची, कोळशाची काय हिऱ्याची? जास्तीत जास्त हिऱ्याच्या प्रकाशात राहा. कुठं राहायचं आहे? आपल्याच घरी, आपल्याच जागेवर, प्रसंगी गुरूंच्या समोर, हिऱ्याच्या समोर, प्रकाशात, दैवी प्रकाशात असं राहायचं आहे. पण घरी सुद्धा सतत सतत त्याचा प्रकाशच आठवायचा. सतत स्मरण पाहिजे आपल्या गुरूंचं. कळत मग? गुरूंच्या विरहित मग देवता नाही, देव नाही, काही नाही. सद्गुरू हाच देव. तुम्ही त्याला मानवी गुणामध्ये माना अथवा न माना. मानव तो आहे. मानव असल्याशिवाय मानवांना उपदेश देऊ शकत नाही. म्हणून तो मानव होऊन आलेला आहे. परमात्मा आहे तो. तो मानवी देह धारण करून येतो. कोणासाठी? तुमच्यासाठी. त्याला तुम्ही मानव म्हणा, देव म्हणा, नाहीतर आणखीन काय माणूस म्हणा, काही म्हणा, पण तो आहे तुमच्यासाठी. जर तो आहे तर जास्तीत जास्त त्याच्या सन्मुख कसं जाता येईल याचा विचार करायचा दिवसभर, की आपल्याला सद्गुरूंच्या सहवासात जास्तीत जास्त कसं जाता येईल. आपण कितीही शिकलो, कितीही मोठ्या अवस्था आल्या, कितीही साक्षात्कार झाला, तरी सद्गुरूंच्या समोर गेल्याशिवाय त्याची परिणती नाही. मूल लहान असतं, पण ते मोठं व्हावं लागतं. मोठं झालं तरी ते प्रौढ व्हावं लागतं, आणि प्रौढ झालं तरी वृद्ध व्हावं लागतं. तसं साक्षात्काराचं आहे.
तसा अभ्यासाचा आहे. अनुग्रह हा सुरू झालेला अभ्यास आहे. आज वेगळंच चाललंय. अनुग्रह हा सुरू झालेला अभ्यास आहे. मध्ये 2 वर्ष 3 वर्ष झाली हे बरं आहे, आणि 10 वर्ष झाली हे आणखीन बरं आहे, आणि 20 वर्ष झाली अनुग्रह. मग तेवढं प्रौढत्व आपल्याला अभ्यासामध्ये आलेलं असलं पाहिजे. कळलं? 20 वर्ष मी गुरूंच्या समोर बसतो याचा अभिमान बाळगा, पण दुराभिमान नको. गुरूंच्या समोर बसतो, पण झालंय का तुला? काहीतरी झालं पाहिजे ना. दिव्यत्व कळलं पाहिजे. दिव्यत्वाचा स्पर्श बुद्धीला झाला पाहिजे. दिव्यत्वाची प्रचिती आली पाहिजे. प्रचितीशिवाय कुठे जायचं? प्रचिती म्हणजे अनुभव. जेवण केलं, ढेकर आला, ढेकर आला अनुभव. कशाचा? पोट भरून. तसं सद्गुरूंच्या समवेत बसून बसून एवढी वर्ष झाली, आता अनुभवांचे ढेकर आले पाहिजे. नाही का? आता अवस्थेचे ढेकर आले पाहिजेत, आणि अवस्थेचे ढेकर अनुभवातून आले पाहिजे. हे सगळं आहे. मुद्दाचा आपल्याला शिवतत्व सांगायचं. शिवतत्व हे सांगतं की तुम्ही जास्तीत जास्त निर्मळ व्हा मनाने. मनाने निर्मळ. निर्मळ याचा अर्थ काय? कितीही दुसऱ्याने त्रास दिला, याचं येशू ख्रिस्ताचं उदाहरण आहे. येशू ख्रिस्त कोणी म्हणतात की ते नाही मुक्त झाले, म्हणजे मुक्त झाले पण त्यांना दिव्यत्व नाही दाखवता आलं, ते काय ते खेळ ठोकून घेतले वगैरे, ठीक आहे, पण मुक्तच होता, संत होता. उन्मनीतच होते सतत. पण येशू ख्रिस्तांना शेवटी पण खेळ ठोकली. हे प्रारब्ध आहे. माणसात राहण्याचं बक्षीस येते. दुष्टांमध्ये सुद्धा राहायचं आणि काम करायचं, त्याचं ते बक्षीस. जाऊ दे, प्रत्येकाचं चरित्र वेगळं आहे. आमच्या विवेक महाराजांचेच ही प्रश्न उत्तर आहे. आमच्या जनाबाईंनी 16चं पाणी केलं, अगदी बरोबर. तेवढा अधिकार प्रत्येकाला देवाने जितका अधिकार दिला तितकंच. तसं येशूंनी. आणि दुसरी गोष्ट, येशूंना स्वतःच्या हातात खेळ ठोकले. ते लोकांना दाखवायचं होतं की सहनशीलता कशाला म्हणतात. पण नंतर त्यांच्या कथेत आहे की ते परत आले. तिसऱ्या दिवशी भक्तांसाठी ते परत आले. तुकाराम महाराजांचं आपल्याकडे तुकाराम महाराजांचं उदाहरण आहे. 3ऱ्या का 5व्या दिवशी ते त्यांच्या मुलीसाठी परत आले, असं उदाहरण आहे. म्हणजे संतत्व ज्याला आपण म्हणतो ते हे आहे. याला सिद्धत्व म्हणतात किंवा संतत्व. आता कालची एक गोष्ट आपल्या विनायक परमला घडली. तुम्हाला फोटो मी पाठवतो सगळ्यांना. आपण नेहमी म्हणत, काल काय झालं, मी विवेक आणि शीतल यांच्यावर मी पण गेली का, माझं काम होतं म्हणजे शिवरात्रीनिमित्त कसं सगळं काय करायचं ते आपल्या बुद्धीमध्ये जरा आढावा असला पाहिजे म्हणून मी गेले. तर ती कामं घेतली करून, पण आम्हाला वेळ झाला खूप. शेवटी उगीच मी विवेकला म्हटलं, बाळा आपण नेहमी म्हणतो, आपल्याला आम्हाला ध्यानात येत होते की विष्णू या ठिकाणी येतात, दिव्यत्व आहे, देव येतात, असं आहे. पण मी म्हटलं मला दिसत कसं नाही कधीच. काल रात्री येतानाचेच माझे हे शब्द आहेत, तर पहाटे लगेच तिथे काय आलाय, एवढा प्रकाश आहे, एवढा प्रकाश असा म्हणतो. नाही तर प्रकाश असा असा हलतोय, म्हणजे ती शक्ती जी कोण, बहुतेक मी पाहिलं ध्यानामध्ये महाविष्णूच आहे. आणि एकदा आणखीन एक उत्तर आले. प्रयागराजला सर्वांचं आता झालं स्नान. आता देवता पण काय काय इकडे आल्यात, आणि महासाधू जे कोणी असतील ते पण इकडे यायला निघा. असे ते छोटे छोटे ठिपके पण दिसत आहेत ना, छोटे 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 लाईट दिसतात. नाही नाही नाही, ते सगळे नाही, पण आम्ही आता आलो ना तिथं, लाईट कुठे लावलं, कसा लावणार नाही, एवढा दिवस कुठले लागतो. ते तत्पर लोक असतात, झालं की लगेच ऐसा आहे दिव्यत्व. कालच मी विषय काय म्हणलं, दिसत कसं नाही काय दिव्य, ताबडतोब त्यांनी दाखवलं. आणि जी मेन शक्ती आहे ती केवढी, केवढा प्रकाश आहे. तो जो गोळा आहे त्या गोळ्याचा लाईट सगळ्यात व्यापक जमिनीवर पडले. तेजपुंज गोळा, तेजपुंज एकदम.
एखाद्या वेळी तुमच्या सर्व प्रगट होईल ना कुठेतरी तिकडे. आम्हाला दिसली पाहिजे. सुंदर सुंदर. तुम्ही आम्हाला सांगा. दिसण्यासाठी तुम्हाला प्रतीक पाठवले नाही, तुम्ही तेवढं, आपण तेवढंच पाहू शकतो. आपल्याला दिव्यत्व जास्त सहन नाही होत. दिसले आणि तुम्ही म्हणले राहा आमच्या इथं, म्हणजे झाली पाहिजे. त्यांना त्यांचं काम असतं सगळं. प्रत्येक देवतेला काम आहे. विष्णूंचं काम आहे सर्व जगाचा सांभाळ, मम्मम देणं सगळं. हा, त्या ठिकाणी भगवान विष्णू प्रगट आहे. तिथं सगळेच प्रगट आहे. ते झालं पण हे तर फार सुंदर. हा, विश्वशक्ती तिथे प्रगट झाला ते. म्हणूनच ते प्रगट आहे. त्यांनी आधीच दाखवलं, आधीच आले ते उपस्थित. म्हणजे विश्वशक्तीच तिथे येतं, ते कुठं. आणि पहा आपलं गणपतीचं बांधकाम सुद्धा जागतिक तत्वावर ते चाललेले, म्हणजे काय त्याला म्हणायचं. मीच आश्चर्यचकित झाले. म्हणजे हे कोणी आपण कुठलंही अनुमान लावायचंच नाही. इकडे आपण कोणीच नाही. नोबडी इज देअर. हा, विश्वकर्माच करत असतील. अनुमान नाहीच लावायचं. हो, असं आहे विश्वकर्मा. बरोबर. मी काय सांगत होते की शिवतत्व जे आहे ते शिवतत्व, विष्णू तत्व आणि ब्रह्मदेव ते तत्व. ब्रह्मतत्व नाही, ब्रह्मतत्व नाही, ब्रह्मदेव असे तीन सृष्टीच्या नियमासाठी, सृष्टीच्या रचनेसाठी किंवा सृष्टीच्या शिस्तीसाठी तीन देव नेमलेले आहेत आपल्या पुराणांमध्ये. तो अनुभव येतो. तुम्हाला पण आले पाहिजेत अशा. विष्णू तत्व जे आहे ते पालन आहे. दुपारी 12 वाजता प्रत्येकाच्या तोंडात घास, ती मुंगी असली तरी, हा नियम आहे. ब्रह्मदेव आहेत ते नित्य ते त्यांचं चाललेलं ते तुम्हाला माहिती आहे. टांगसाळ, त्याला टांगसाळ म्हणायचं. ज्ञानोबारायांचा शब्द आहे ज्ञानेश्वर. ऐसी टांगसाळ पडे असा शब्द आहे. हा, आणि भगवान विष्णूंचं तर काय, सगळ्यांना 12 वाजता अन्न देणे हे आहे ब्रह्मदेवाचं. शिवतत्व जे आहे ते पालन तत्व. पालन नाही म्हणजे कसं काय तत्व आहे, संहार तत्व आहे. संहार तत्व. पण जोपर्यंत विश्वाचा संहार करा अशी त्यांना आज्ञा येत नाही तोपर्यंत शिवतत्व अत्यंत प्रेमळ आहे. अत्यंत प्रेमळ गुरुतत्व आहे ते. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा हे त्यांना स्थान दिलेलं आहे की तुम्ही जगामध्ये गुरुविद्या शिकवा, ब्रह्मविद्या शिकवा. तशी भगवान श्री शंकरांनी गुरुविद्या ही जगामध्ये आणली. ती भगवान श्री शंकरांनी पार्वतीला, तुम्हाला माहिती, मंत्र देताना जलामध्ये मच्छिंद्रनाथांनी ऐकला आणि तो मंत्र आत्तापर्यंत आजपर्यंत आपल्याला मिळाला. ती कथा आहे. म्हणजे प्रत्येकाच्या अधिकाराचं दिव्यता आहे. पण शिवतत्व जे आहे ते काय आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. मंत्राला ते ठीक. शिव म्हणजे काय, अर्थ काय त्याचा? कल्याण. कल्याण. पवित्रता. कल्याण म्हणजे कशाने होतं कल्याण? प्रेम असल्याने. एकमेकांबद्दल प्रेम, एकमेकांबद्दल आदर, एकमेकांबद्दल आस्था असा जो भाव आहे ते कल्याण आहे. हे शिवांना अपेक्षित आहे. कळलं? शिवांना खूप असं अपेक्षित आहे की जगाने असं असावं. सतत एकमेकांवर, एकमेकांची आस्था पाहिजे, एकमेकांना सहानुभूती पाहिजे, असं त्यांचं ते. आणि शिव म्हणजे दुसरा अर्थ कल्याण. कल्याण साहेब. मग कल्याण म्हणजे काय काय करतात शिव? आपल्या श्वासामध्ये पण शिवतत्व आहे. माहिती आहे तुम्हाला? कुठं आहे ते? 2 भुवयांच्या मध्यभागी प्रथम कोणचं तत्व आहे? शिवतत्व. म्हणजे आपला श्वास जाताना एडा पिंगला असा जो गेला, हा, इथे सुषुम्नेत जातो. कळलं? आणि म्हणजे इथे जातो भ्रुकुटी मध्य, तिथे शिवतत्व आहे. कळलं? शिवतत्व असं आहे की ते शिवतत्व तिथे मिळाल्यावर त्या प्राणाला बल येतं. कोणतं तत्व आहे? शिवतत्व. तिथे बल येतं त्या प्राणाला. आणि ते बल आल्यावर प्राण असा ऊर्ध्व गेला पाहिजे, तो गेला पाहिजे.
म्हणून अगोदर भ्रुकुटी मध्यामध्ये प्राणाला शिवतत्वच भेटतं. आणि त्रिवेणी संगम ते स्थान आहे ना. हा, ते शिवतत्व भेटल्यानंतर त्रिवेणी संगम. म्हणून बाहेर त्रिवेणी आहे, आतही त्रिवेणी आहे. हा. असं ते शरीराचं तत्व आहे सगळ्यात. असं शिवाचं आहे. तर उरलेलं आपण शिवरात्रीच्या दिवशी शिवावरच बघायचे कल्याण कसं आहे. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. पुढे वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. 2 गुण तर घेतले शिवाने ताब्यात. शिवनाम वदल्यावर का मला शिवाचं करायला लागणार का? कितीही दुसऱ्या कुठल्याही यांचं समजलं तरी शिव दिसल्यावर त्यांना वंदन करा. शिव म्हणजेच आपला प्राण, शिव म्हणजेच आपली अवस्था. या ठिकाणी जो इडा पिंगला आणि सुषुम्नेमध्ये जिथे श्वास जातो ती जी एकमय अवस्था आहे तिला म्हणायचं शिवावस्था, ऐक्यमय अवस्था. कळलं? या अवस्थेपर्यंत जीव तिथे पोचल्यानंतर तेव्हा आपले प्रेमळ गीता आहेत नाही. जीवलीन शिवाठाई. हा. आणि हा, बरोबर. आज झाले त्रिवेणी ते. आज झाले त्रिवेणीत या पवित्र मंगल स्नान. झालं की स्नान? कळला? हा, ते कळणं महत्वाचं आहे. म्हणजे शिव अवस्था आहेत. शिव जरी असेही असले तरी शिव म्हणजे कल्याण. इथपर्यंत जेव्हा मनुष्याचा श्वास जाऊन तो या 2 श्वास आणि हा इथलं अवस्था, प्रेममय अवस्था, ती जेव्हा एकत्र येते. प्रेम म्हणजे काय असते तर कुंभक होतो. कुंभक म्हणजेच छोटासा ईश्वर तत्व, आत्मस्थिती, छोटीशी आत्मस्थिती म्हणजे इथं आहे. तर ते जर एकत्र आलं तर ती शिवावस्था आहे. कळलं? शिव म्हणजे प्रेम, शिव म्हणजे कल्याण, ती शिवावस्था आहे. पुढं काय गीत? आज झाले त्रिवेणी तया पवित्र मंगल स्नान. कळला? इथे शिवाशी संबंध नाही या गीताचा. ओम नमो बद्री केदार. ओम नमो बद्री केदारनाथा. तुला वंदिते त्याच्यात आहे चरणी कशी? ठेवून. हा त्याच आहे. त्यात काय आहे? शिवास्फुटीचं. मग तुम्हाला दर्शन आहे ना बद्री केदारचं. हा, बरोबर. ओम नमो नमो बद्री केदार. एकदा मी ध्यानाला बसले आणि माझा प्राण उड्डाण व्हायचा. आता पहा, थोडंसं आपण माहिती घेऊ की प्राणाचं उड्डाण कुठून होतं. सांगा मला, कोण सांगतं? इथून होत असेल ना. हा, बरोबर. कुठून होतं? ब्रह्मकुंडातून. म्हणून सांग. हा, इथून होतं. प्राणाला जायला जागा कुठली? एकदा आत गेला की आतच आहे. इथून नाही उड्डाण होत. हा श्वास खाली आहे. जो ऊर्ध्व गेला त्याच्यात शक्ती आहे, ताकद आहे. कळलं का? जो ऊर्ध्व श्वास गेला त्याच्यात ताकद आली. ब्रह्मांड उलटी पालटी करायची ताकद आहे. म्हणून ऊर्ध्व श्वास जो जातो, हे बघा, म्हणून काही वेळेला शांत बसून नुसतं श्वास पाहायचा. श्वासाचं जाणं, श्वासाचं येणं आणि श्वासाचं इथे भ्रुकुटी मध्यामध्ये किंचित स्थिर होणं याची जाणीव घ्यायची स्वतःच्या ठिकाणी. तुम्हाला समजतंय ना शिवाजी? आता बघा, हे बघा माझ्याकडे. आता श्वास घेण्याच्या आधी पूर्ण श्वास सोडायचा. आता घ्यायचा. घेताना अगदी हळू 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 घ्यायचं. आपला श्वास कुठून कसा जातो सांगा मला, कोण सांगतो? बोला. श्वास आत जाताना प्रत्येक श्वास कुठून कसा जातो, कुठून येतो सांगा मला. 12 अंगुळी. हा, तवर बाळकृष्णानंद चुकणार नाही. तुम्ही सगळे म्हणजे बाळकृष्णानंद आहेत. चुकणारच नाहीत. कुठून येतो? श्वास हा 12 अंगुळे खाली येतो. हे किती झाले? 4 4 8 4 12. इथून खाली वर जातो.
म्हणजे आत गेल्यानंतर खाली येतो ना? नाही नाही, इथून नाही. वर जात. इथूनच खेचलं इथून जातं. साधारण वर जात. 12 अंघोळ्या. म्हणजे बाहेरचा हा, बाहेरचं बाहेर. हा मग आता आत घ्या म्हणजे इथून साधारण श्वास घेतो आपण. मग आता आपल्याला काय करायचंय, इथून साधारण आत गेलेला श्वास किंचित काल इथे थांबवायचा. झालं? पुढे काय करायचं सांगितलं? बघायचं फक्त. हा श्वास पाहायचा असं मी म्हटलं. आता श्वास पाहायचा म्हटल्यावर किंचित मान खाली पाहिजे. इथून श्वास वर आलाय अशी कल्पना करा. आपल्या नाकाच्या आतल्या त्वचेला त्याचा स्पर्श होतो, नीट पहा. आणि भ्रुकुटी मध्यात इथे गेला. आता पहा, इथे तो थांबला, डोळे उघड. इथे तो थांबला. थांबल्यानंतर पुन्हा त्याला खाली यायचंय ना, तसंच सोडायचं हळूहळू. हळू सोडायचं. श्वास येताना गडबड नाही, जातानाही गडबड नाही. या तत्वाला म्हणतात शिव. शिव म्हणजे कल्याण. कल्याण कोणाचं करायचं? प्राणाचं. म्हणून त्या प्राणाला जेव्हा आपण गती देतो त्या अवस्थेला शिव असं म्हणतात. कळलं? म्हणून त्याला म्हटलंय शिव भोळा चक्रवर्ती. तो कसा आहे? चक्रवर्ती आहे. थोडासा नाही मिळाला तर तडफडून तडफडून पार काय होईल. म्हणून त्या चक्रवर्तीशी मैत्री करा. श्वास नावाच्या चक्रवर्तीशी मैत्री करा. तोच खरा चक्रवर्ती आहे. मला मुद्दाम ध्यान न लागण्याचं कारण पण हेच असेल ना की अर्थात श्वास नीट नाही. हा तुमचा अजून अनुग्रह पण नाही ना, तर तुम्हाला होईल तसं. नंतर अनुभव येईल. थोडे दिवस जाऊ दे, अनुग्रहानंतर सगळं पालटेल. घाई नका करू देवा. कळलं? सद्गुरूंच्या अनुग्रहानंतर पालटतं. मग शिवतत्व जे आहे ते कल्याण आहे. म्हणून शिव भोळा. प्राण कसा आहे आपला? प्राण मन नाही, बुद्धी नाही, काही नाही. हा भोळा काय मागतो का होता मला? प्राण ईश्वराने जिथं ठेवलाय तिथून बरोबर इथं ठेवलाय. तिथून बरोबर खाली इथपर्यंतच येतो. तो म्हणतो का आज मला कंटाळा आलाय, मी जरा बाजारात फिरून येऊ का असं म्हणतो. तसं जर नाही, केवढं मोठं यंत्र केलं रेग्युलर ठेवलंय ते ईश्वराने. आपण तरी एवढा असतो का रेग्युलर? एखादा मनुष्य गर्व करतो मी खूप रेग्युलर आहे. एवढा आहेस का? अभ्यास करण्याची गरज आहे. म्हणजे कसं बरोबर तो 12 अंघोळे वाहून इथेच थांबतो. इथून पुन्हा वर येतो. इकडून कुठून नाही येत. बाजारातून फिरायला परवानगीच नाही त्याला. सगळ्या प्राण्यांमध्ये. पण मनुष्य प्राण्याला ज्ञान दिल्यामुळे त्याच्याकडून त्याला जाणण्याची अपेक्षा आहे. त्याला आपण त्याला जाणू ही अपेक्षा आहे, म्हणून त्याला जाणायचं. बाकीचे लोक नाही जाणत ते सोडून द्या. सामान्य लोकांचं सोडूनच द्यायचं. म्हणून अभ्यास करायचा, म्हणून गुरूंकडे जायचं, म्हणून अनुग्रह घ्यायचा, अभ्यास करायचा. अभ्यास केल्याशिवाय इयत्ता वरची कुठं देणार कोण? हा अभ्यास आहे. आता खूप सिनियर लोकांनी सतत हा अभ्यास करा. जप जापे जे असतील ते नंतर वेळ झाला, पण हाच अभ्यास करा. बसलं ना स्वस्त, खुर्चीवर जरी बसलं तरी चालेल. किंचित श्वास घ्यायचा आणि तो श्वास इथून जातोय. आता काही लोकांचं मला माहिती आहे असं झालेलं की तो श्वास इथंच आहे. नीट लक्षात घ्या. इथपर्यंत सुद्धा तो बाहेर येत नाही, कारण त्याची बहिर्मुखाची सवय मोडली. तो शहाणा आहे, आपण वेडे आहोत. बहिर्मुखाची सवय मोडली. त्याला काहीच नाही आवडत बहिर्मुखी. त्याला इथूनच सवय लागली. म्हणजे इथून इतका श्वास थांबलाय नाही.
आमचा तर इथूनच इतका चाललाय काय कळतच नाही. म्हणजे हल्ली काय होतं माझं, मला कळत नाही काय. तुकाराम महाराजांचं इथं होतं ते कळतच नाही काय. कशानंतर काय बोलले, कशानंतर हे काय लगेच आत्ता विसरते ना, त्याचं ते कारण मला आठवून द्यावं लागतं. तारीख कधी कळली का आता? किती वर्ष झाली आता तारीख? हल्ली काहीच कळत नाही. तारीख काय, वार कोणता चाललाय, आणि हे ते मुद्दाम बघितलं तर कळतं, नाही तर एखादी गवळण म्हणा कोणीतरी हरले खाली. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा. आता कोणचं घर? एक गवळण पाणी भरत होती, कळशी आणली, घागर आणली, भरून ठेवली, फटकन बसली नदीच्या किनाऱ्यावर. म्हणजे अगं चला आम्ही सगळ्या चाललो, तुला नाही यायचं. भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा. कोणत्या घरी जाऊ आता? मी माझ्या ओरिजिनल घरी चाललेली आहे, अशी गवळण म्हणते. गवळण म्हणजे भक्तीची असलेली वृत्ती, भक्ती वृत्ती. नंतर दुसरं, याती कुळ माझे गेले विसरपोनी. याती म्हणजे जाती, कुळ सगळं विसरले मी. पुढं श्रीरंगा वाचोनी आणू नेणे, श्रीरंगा वाचोनी आणू नेणे, किती शिकवाल मज वेळोवेळा, किती शिकवाल. त्या गवळणीनं बोलायला, हे पळागिरी किती मला शिकवणार सारखं. मज वेळोवेळ मी तया गोवळा रातली, किती शिकवाल मज वेळ. या गवळण मी त्या पहाटेच्या काकडात म्हणायचे तिकडं लोणीला. आता कुठे गेल्या गवळणी? इथे गेल्या. वृत्ती, सर्व इंद्रिय वृत्ती. असं आहे, तत्पर व्हायचं आहे, एकरूप व्हायचं आहे. व्यवहार चालतो, लक्षात घ्या. आपला पुरता व्यवहार करा, फापट पसारा घालवू नका. आत्ता आयुष्यभर घातलाच आहे पसारा, आवरत आणलाय देवाने तुमचा, तो आता तेवढाच ठेवा, त्याच्यापेक्षा कमी कमी करा. जास्त पसारा घालू नका, काय उपयोग नाही. जास्त रजगुणे राहू नका, काय उपयोग नाही. कुलकर्णीत आली कारण ती कसे काय चालली लिहून घ्यायचे. बस कळलं तुम्हाला? रजोगुण, तमोगुण, सत्वगुण सुद्धा हळूहळू गेला पाहिजे. शुद्ध सत्वगुण आता आला पाहिजे, हळूहळू गेला पाहिजे. आता हळू कशाला? आता खूप जलद गेला पाहिजे. शुद्ध सत्वगुण म्हणजे शुद्ध सत्वगुण म्हणजे कसं आहे? श्रीरंगा वाचोनी आणू नेणे, किती शिकवाल मज वेळोवेळ. शुद्ध सत्वगुण सांगितले. पक्षी, प्राणी, मुंगी सगळ्यांना तुमचं मनोगत कळलं पाहिजे. मुंगीचे मनोगत ओळखे, आणि मुंगी चालली तरी तिचं मनोगत तुम्हाला कळलं पाहिजे. याचं नाव शुद्ध सत्वगुण. मुंगीला पण आपलं कळतं, तुम्हाला कळू द्या मुंगीचं कळतं. आपल्याजवळ प्राणी असतात, तिकडं आम्हाला अनुभव येतो. प्राणी असतात, त्यांना कधी भूक लागली काय त्याची आड, एकदा कुत्र सारखं आपलं तिथलंच येते, सारखं असं 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 तिकडून फेऱ्या मारायला. मी क्वार्टर बसले होते दुपारची वेळ, मला काही इतकी झोप बीप लागत नाही. असे 2-2.5 वाजता खूप. आता उन्हाळा पण चालू झाला,
मला आत कळलं बरं का की ह्याला बहुतेक तहान लागली. हा चक्रा मारतोय पण बादल्या भरलेल्या तरी त्यातलं तीच नाही म्हणजे याला पाणी हवं. मग मी एवढंसं छोटा मग घेतला, तो भरला, तिकडं इतकं पाणी प्यायलं, तिकडं खूप पाणी प्यायलं. असं आहे मुंगीचे मनोगत ओळख. ज्ञानोबा किती सखोल सांगतो. मुंगीला काय पाहिजे हे सुद्धा कळलं पाहिजे. एखादं पाखरू आहे, काय पाहिजे त्याला कळलं पाहिजे. मी जर तिथं तांदूळ टाकले ना सगळ्या चिमण्या येतात. कोणत्या रंगाच्या माहिती? पिवळ्या रंगाच्या. एक दिवस भैयाला म्हटलं पिवळ्या रंगाच्या चिमण्या कसं काय? सगळ्या म्हणलं जेजूर येऊन आल्या. हा तेच काय मला कळलं नाही. सेम असा पिवळ्या रंगाच्या आणि मग तांदूळ टाकले की छान येऊन खायच्या. मग तिथे बसायचं थोडं, कारण तिकडून इकडून कुठून मांजर वगैरे येते त्यांना डिस्टर्ब. आपण पाहिलं ना हा तिथंच खूप चिमण्या येतात पिवळ्या रंगाच्या. इतकं सुंदर असं आहे. काही अनुभवातून गोष्टी शिकायच्या आणि काही गोष्टी आपल्या अवस्थेतून पुढे येतात, त्या आपल्याला कळतात. शुद्ध सत्व म्हणजे काय आहे? आपला अंतःकरण त्यांना कळतं की इथं आपल्याला धोका नाही हे त्यांना कळतं. पक्ष्यांना, पिल्लांना, मांजरांना, कुत्र्यांना, चिमण्यांना सगळ्यांना कळतं इथं आपल्याला धोका. ढेकून जर असला तरी तो मारायचा, लक्षात ठेवा. तर म्हणाले याला कळलं माझं. का मारायचा? तुकाराम महाराजांनी स्पष्ट नाही. सर्प विंचू जरी झाले नारायण, दुरुनीच वंदा पेटे. एवढी परवानगी दिली, नाही तर म्हणाल नाही. ते कुत्रं येत होतं तुमच्या पुढे, ते लंगडत होत, तुम्ही त्याला काय पायाला हात फिरवला, सांगितलं चल भाऊ, ते चालायला लागलं. ते मी किंवा शेजारीच होते, त्याला मारलं असेल कोणी. बर ठीक आहे. असं आहे. तर मुंगीचे मनोगत ओळख म्हणजे काय? मुंगीला काय हवं हे सुद्धा त्याला कळतं. ही ज्ञानोबरायांची भाषा आहे, आपली नाही. ज्ञानोबरा किती सूक्ष्म असतील पहा, त्यांचा विचार करा. किती सूक्ष्म असतील बुद्धीने. कुठल्या कुठं बुद्धी येते? कारण ते विष्णू आहेत, महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश, तर ते विष्णू एक तो अवतार आहे, पण माणूस आहे. पहिल्यांदा माणूस होऊन आपल्यासारखे जगले आणि आपल्याला ज्ञान दिले. हा फार मोठा ठेवा दिलाय त्यांनी. बरं, ठेवा दिला, मागं ठेवला. असा आहे. ज्या देवाला कल्याण करावंच वाटतं तो देव आहे. म्हणून आपण काय करायचं? आपण तर सगळे तुम्ही जे आहे ते कोणत्या जातीचं आहे ते तर मला माहिती पण नाही, पण जात कधी पुढे आणू नका. आपल्या इथे नाहीच आहे तो भाग. काय आपल्या इथे काही नाही, तो भाग नाही. आपल्याला फक्त साधक जात आपल्याकडे नाही. ते कसं आहे, मलाही चालत नाही तसं घ्यायचं. कोणाला कोणी काही लेखले तसलं नाही. तुम्हाला काय वेगळे अनुभव आले नाही ना? कोणी नाही ना काय म्हणाल. आणि जात फक्त साधक आणि ज्ञानी जात, बस एकच. म्हणून जात कोणाचीच पाहिजे नाही. काय संबंध आहे तेवढ्यापुरता विचार करायचा आणि चित्त पाहायचं. तपासायचं काय आहे? चित्त. चित्त तपासलं पाहिजे प्रत्येकाचं बोलताना. जो जिथं आहे तसं त्याचं चित्त असतं. कदा बहिर्मुखी आला बाहेर कुठून, चित्त तसलं असतं. ते कळून आपण मागायचं त्याच्याशी. कळलं? असं आहे. त्याचं नाव शिव अवस्था आहे. म्हणून शिवरात्र का करायची? आता ते तिकडं सांगायचे करायचं. मूळ म्हणतात. रात्र का मला करायची? हा, शिवरात्र. हा, शिवस्वरूप जे आहे ना ते तमाच्या पोटातच असतं. रात्र म्हणजे काय? बहिर्मुखता. आणि शिवतत्व म्हणजे अंतर्मुख. मग रात्रच आधी साजरी करा म्हणजे काय? रात्रीतून शिवतत्व येईल समोर, रात्रीतून प्रकाश येईल. तमसोमा ज्योतिर्गमय. हा, तमसोमा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. आणि एक आहे
असतो माम असतो माम सद्गमय. असतो मा सद्गमय. असतो मा सद्गमय. तमसो मृत्यो मा अमृतम गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो मा ज्योतिर. असं या सगळं आपल्याकडं गीता भागवत हे जे ग्रंथ आहेत आणि आपला आता महाराज सांगतात तो मुद्गल ग्रंथ इतकं सुप्रमाण आहे याचं, त्याच्यात तर खूप सुंदर आहे. या रविवारचा सत्संग तुम्हाला मिळणार नाही कारण खूप बिझी आहे सध्या शेड्यूल, कळलं. पण या अशा ग्रंथांमुळं आपल्याला सोपं झालं कारण संतांनी मार्ग दाखवला. काय इतिहास उलगडून दाखव. हा? इतिहास उलगडून दाखवले. बरोबर. गणपती भक्तीमध्ये हे मार्ग जास्तीत जास्त उलगडलेले आहेत की मनुष्याला पूर्णत्व कसं येईल, मनुष्याने नेमकं काय करावं. आता गणेश भक्ती ही आपण शिकलो त्याच्यातून किंवा प्रत्यक्षात मला तर कल्पना पण नव्हती. मी तर पूर्ण कृष्ण भक्तीत म्हणजे विष्णू भक्तीत रममाण झालेली व्यक्ती आहे मी. पण मला माहीत नाही, फक्त महाराजांनी माझ्या ध्यानात येऊन सांगितलं, स्वप्नात नाही ध्यानात प्रगट होऊन सांगितलं की मी तुम्हाला 12 वर्षांनी पुन्हा भेटायला येतो आहे. त्यांचंच रूप आहे गणपती. ते किती मोठे काय मला तर काय आता अंदाजच येत नाही त्याचा. गणपती म्हणून आले, भक्तासाठी आले. भक्ताची जी उच्च अवस्था झाली, रजाचा तम झाला, तमाचा रज झाला, रजाचा सत्व झाला, सत्वाचा शुद्ध सत्व गुण झाला, शुद्ध सत्वाच्या पलीकडे गणपती अवस्था आहे. गुणातीत. हा, गुणातीत. अजून सगळ्याच्या अतीत आहे गणपती. तो कधी कोणाला सापडला नाही. पण भक्तासाठी त्याच गणपतीला यायची इच्छा झाली. किती सुंदर आहे. म्हणून भक्ताने स्वतःची अवस्था सतत 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 तपासावी. आपल्याला तपासण्यातच आपली साधना आहे. नुसतं ध्यान डोळे बंद करून बसू नका, ते झालं आता. स्वतःला तपासा प्रत्येक क्षणाला. हे कर्म मी केलं, माझं चुकलं का बरोबर? कर्म करताना नामस्मरण केलं का? कर्म करताना आत लक्ष दिलं का? कुठला ना कुठला तरी एकाग्रता मी साधली का? हा प्रश्न विचारा स्वतः. कर्म करता भाजी चिरली, तुम्हाला काय मिळालं? धुणं धुतलं, तुम्हाला काय मिळालं? ऑफिसचं काम केलं, हिशेब केले, आपल्या चित्तात काय झालं? ते साहेब फार रागवतो का त्यासाठी मंत्र देते, यू डोंट वरी. इतका असा मंत्र देते की तो काहीच नाही करणार, प्रेम करेल उलट. अभी उसका हम देखेंगे, तू मत देख. सारखं काय द्वेष करतात, मांडतात. ठीक आहे, पण असं होतं नेहमी असं होतं. भक्ताला खूप सहन करावं. हा, तो द्वेष करतात लोक. चालते. माझा राजीनामा आणि माझं ते सगळं कशाच्या पोटी झालं? द्वेषापोटीच झालं. कोणी माझ्या पेन्शनची चिंता करू नका, अजिबात नका. काही नाही, काय चालतंय. ज्याने अनुग्रह दिला, ज्याने अवस्था दिली, ज्याने मोक्ष मिळवून दिला, तो बघेल. आपल्या काय करायचं? मी जर त्याची पेन्शनची चिंता करत बसले असेल मग मी इथपर्यंत आले असते का? नाही. पेन्शन म्हणजे खाण्याचं साधन आहे, ठीक आहे ना. आपला गुरु किंवा आपला देव जो आहे तो कितीतरी पुढचा आहे. त्याच्या पुढे आपलं खाणं काय मोठं महत्वाचं ते येतंय ते बरं. त्यात तुम्हाला ते कळायचं नाही आता. ते माझ्या अवस्थेत गेल्यावर तुम्हाला कळतं. कशात ना मोजणार आहे. मी जेव्हा ससूनला माझ्या मेट्रन बोलवायला आल्या तेव्हाचा प्रसंग तुम्ही पाहिजे होता पुढे. चल उद्याच्या उद्या जॉईन व्हा. वा, आज कशासाठी सर? तो प्रसंग तुम्ही पाहायला हवा होता. हा प्रसंग बाकावला. घरात कोणीही मिळकतीचं नव्हतं. दादा तर गेले होते. बेडरूम समोर बसल्या, चल उद्याच्या उद्या हजर हो, जॉईन हो, मी घेते तुला जॉईन करू. 2 मुली लग्नाच्या आहेत, त्यांचं शिक्षण व्हायचे. मुलाच काय बसते घरी, चल असं केलं. मी हो हो म्हटलं आणि सगळे गेल्यावर मी गणपती पुढं देवापुढं बसले. अश्रू आले खूप.
म्हटलं देवा तू पुन्हा माझी ही परीक्षा चालू, ही परीक्षा आहे. पुन्हा त्यांनी मला आम्हीच दाखवलं, चला या. तोच येतो देव. फार तुम्ही साधा समजू नका देवाला, सज्जन तर मुळीच समजू नका. देव सज्जन नाही, देव परीक्षा बघ. सज्जन बिज्जन नाही, त्याच्यासारखं झालं तरच तो. तुम्हाला प्रत्येकाला आता येतं त्या, तसं काही नाही, त्याला दया माया नाही. मग मी ठरवलं, तो काहीच बोले ना, नाही. मी तुम्हाला शब्द दिला, शब्द कोणाला काय वाड्याला दिलाय का नाही, ऑफिसरला दिलाय का नाही, मी शब्द तुम्हाला दिलाय. आणि तुम्ही किती उच्च आहात, इतका जग कारभार तुम्ही करताय, तर माझं पोट भरणारच ना तुम्ही. म्हणून मी सगळं बुद्धीतनं काढून टाकलं आणि दुसऱ्या दिवशी माझ्या कार्याला जॉईन झाले. त्यापासून आत्तापर्यंत मला कधीच मनात आलं नाही अरे अरे सगळे पेन्शनर पेन्शन घेतात पण मला मात्र मला पेन्शन नाही, मला पगारच चालू आहे काय. पेन्शन कुठली कळत वा. असं हे जे चरित्र आहे ते त्यांच्यामुळे आहे, आपल्यामुळे काय. म्हणून संतत्व किंवा गुरुत्व किंवा देवत्व हे येण्यासाठी मन, बुद्धी, चित्त हे खूप शुद्ध असावं. इतकं शुद्ध की त्याच्यात प्रतिबिंब पडली पाहिजे, ईश्वराचं प्रतिबिंब सतत पाहिजे. उशीर झालाय आता, 8:15 होऊन गेली, प्रत्येकाची जाण्याची गडबड चालली. त्यामुळे त्याच्यासाठी आणि रविवारी मला 100% लोक तिकडे पाहिजे. सॉरी बुधवारी. रविवारी आपला कार्यक्रम नाहीये महाराजांचा, लक्षात. बुधवारी सर्वजण शिवरात्रीला तिथे पाहिजे. तुम्ही कसेही या विमानाने आलात तरी चालेल, तुम्ही तिथे पाहिजे. कोणीच खाडा करायचा नाही आणि कोणतीही सबब सांगायची नाही. ज्यांनी देणगी दिली त्यांच्या पावत्या पुस्तकं अजून आली नाहीत म्हणून राहतील, तर ते मी आल्यावर देणार आहे.